या निवडणुकीच्या बातम्यांनंतर आता पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा दहशत पाहायला मिळते। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। या ठिकाणी या गँगनं अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे, तर 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं अप्पर परिसरामध्ये चांगलाच धुडगूस घातलाय। यामध्ये त्यांनी अनेक गाड्यांचं नुकसानही केलंय। मात्र याकडे बिबवेवाडी पोलिसांचं सपशेल दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या टोळीला अटक करावी अशी मागणी या परिसरातल्या नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांनी। पुणे शहरातील अप्पर परिसरामध्ये गाड्या फोडण्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडलेला आहे। 5 रिक्षा, 1 कार आणि काही टू व्हीलर गाड्या आहेत। मोठ्या प्रमाणावरती दहशत माजवण्याचा प्रयत्न काही गुंडांनी केलेला आहे। काय सांगणार, ही दहशत माजवण्याचा हा सगळा प्रकार आहे, काय घडलं होतं? आता रात्री सगळे आम्ही झोपलो होतो। रात्री 11-11:30 दरम्यान काही गुंड आले, आम्हालाही कळलं नाही। फटफट आवाज आला, आम्हाला असं वाटलं की फटाके वाजतायत, कुणाचा वाढदिवस साजरा होत असेल। पण खाली बघितलं ते येऊन गाड्या फोडून पळून गेले। 10-12 जण आले, तिथनं गाड्या फोडत इथपर्यंत येऊन थांबले। थांबले म्हणजे इथनं गेले पळून, आवाज करता त्याच्यानंतर नाही माहिती। मग कोण होते, काय वगैरे दिले ते तर पोरं तर नाही दिसले, लाईट पण नव्हती इथे जास्त। कोयता, तलवार, बांबू मोठे मोठे, आणि पोरं मोठे पण नव्हते, आमच्या एजचे होते। करीब असं मी बघितले, बरोबर दार लावून घेतलं। आम्ही ज्या वेळेलाच बसलेलो तेवढ्यात ते झालं। 10:30-11 वाजता आलते। 10, 15, 17 पोरं होते। ते तलवार, चाकू आणि हे कोयता आणले होते आणि बंबू, लोखंडचे असे मोठे मोठे। काही नाही, आम्ही जेवत होते, तिकडून आले, धडाधडा गाडी सगळं खाली पाडले त्यांनी। कोयतानी सगळं रिक्षा नुकसान केले, सगळं केले। आम्ही बाहेर आले की पळाले। मग कॅमेरामन सुमित भोसले, सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।